कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रुपये अनुदान देते आणि ज्यांची आतापर्यंत केवायसी झाली नव्हती असे जे काही पेंडिंग शेतकरी आहेत, ज्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांची यादी ही जाहीर केलेली आहे। 22 ऑगस्ट 2024 रोजी ही यादी जी आहे ते जाहीर झालेली आहे। याची यादी जी आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायची आणि शेतकऱ्याची ई-केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी या लिंकवरती यायचं आहे। ही जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। MJPSK पोर्टल आहे कनेक्ट CSC, यावरती आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लॉग इन मागितलं जाईल। तर इथे पहा लॉग इन, तर आपला CSC ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे। कॅप्चा विचारलाय तर त्यानंतर खाली साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे डायरेक्टली आपलं महात्मा फुले कर्जमुक्तीचं जे काही पोर्टल आहे ते इथे ओपन होईल आणि इथे जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही CSC DM ला कॉन्टॅक्ट करा। तर इथे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपलं हे पोर्टल ओपन झालंय। इथे विशिष्ट क्रमांक आधार नंबर टाकून तुम्ही जे आहे ते केवायसी शेतकऱ्यांची कर्जमाफीची केवायसी करू शकता। लेफ्ट साइडला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे जी यादी आहे ती पेंडिंग केवायसीची यादी तुम्ही पाहू शकता, इथे अपडेट झालेली आहे। इथे मी थोडं राईट साइडला घेतो तर पहा इथे आता माझ्याकडे आहे पुणे जिल्ह्याची आयडी असल्यामुळे माझ्याकडे पुणे जिल्ह्याची यादी आहे। ई-केवायसी पेंडिंग 22 ऑगस्ट 2024 रोजी ही यादी लागलेली आहे। तुम्ही शेजारील जर तुम्ही शेतकरी असाल तर शेजारील महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन यादी जी आहे ते पाहू शकता। ऑनलाईन यादी मिळत नाही तर शेजारील महाई सेवा केंद्र सेतू केंद्रामध्ये जाऊन ही यादी तुम्ही तिथे पाहू शकता। तर इथे पहा आपण यादी डाउनलोड केलेली आहे। अशा पद्धतीने डाउनलोड केल्यानंतर यामध्ये काय काय माहिती आहे ही यादींमध्ये तुम्ही चेक करू शकता। यादींमध्ये पहा ओपन केली ई-केवायसी स्टेटस म्हणजे पेंडिंग आहे। हे जे केवायसी आहे या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाहीये। त्यानंतर विशिष्ट क्रमांक आहे, हा क्रमांक आपल्याला केवायसी साठी लागेल। त्यानंतर शेतकऱ्यांची नावं आहेत, त्यानंतर बँकेचं नाव आहे, ब्रँच कोणती आहे ते नाव आहे। तसेच पुढे आल्यानंतर इथे पाहू शकता लोन अकाउंट नंबर असेल, त्यानंतर सेव्हिंग अकाउंट नंबर असेल, त्यानंतर कोणत्या गाव आहे, तालुका कुठला, जिल्हा कुठला आणि मोबाईल नंबर, अशा प्रकारची ही माहिती आहे। आता ही माहिती वापरून यामध्ये जर शेतकऱ्याचं नाव असेल तर केवायसी करणं गरजेचं आहे, तरच 50,000 रुपये प्रोत्साहनपर जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। आता केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन तो म्हणजे वैशिष्ट्य क्रमांक, जो की जी यादी आहे त्या यादीमध्ये वैशिष्ट्य क्रमांक असतो। दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर, शेतकऱ्याचा आधार नंबर किंवा वैशिष्ट्य क्रमांक या दोन्हीपैकी एक तुम्ही टाकून केवायसी करू शकता। आता वैशिष्ट्य क्रमांक जर मी सिलेक्ट केलं तर तुम्ही पाहू शकता राईट साइडला तुम्हाला इन येत आहे IN आणि त्यानंतर तुम्हाला वैशिष्ट्य क्रमांक टाकून सर्च करायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्याची माहिती येईल। वैशिष्ट्य क्रमांक माहित नसेल तर आधार नंबर हा ऑप्शन आहे, आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करून शेतकऱ्याचा इथे आधार नंबर टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करू शकता। आता मी समजा वैशिष्ट्य क्रमांकाने केवायसी करणार आहे, तुम्ही आधार नंबर किंवा वैशिष्ट्य क्रमांक कोणतेही टाकू शकता। मी वैशिष्ट्य क्रमांक ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे। सिलेक्ट केल्यानंतर IN नंतर जो वैशिष्ट्य क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। आता मी स्क्रीनवरती डिस्प्ले करतो, हा झाला वैशिष्ट्य क्रमांक। हा जो वैशिष्ट्य क्रमांक आहे IN सोडायचा आहे, त्यानंतर जे काही अंक आहेत, जे काही नंबर आहेत ते टाकायचे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक कराल तर शेतकऱ्याची सगळी माहिती इथे येणार आहे। सगळ्यात पहिला पॉइंट इथे काय सांगितलंय तो लक्षात ठेवा, इज आधार नंबर ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अकाउंट। इथे जो आधार नंबर दिसतोय तुम्हाला त्या आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिसत आहेत, तर ते बरोबर आहेत का, याच व्यक्तीचे आहेत का, याच व्यक्तीचे असतील तर तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आधार नंबर दिलेला आहे तो पहा, त्याच व्यक्तीचे हे 4 डिजिट आहेत तर तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर त्या व्यक्तीचे नसतील तर मात्र तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। तर या केसमध्ये इज आधार नंबर ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अमाऊंट, तर येस, कारण की जो कोणी व्यक्ती आहे तिथे नाव ज्याचं दाखवलंय त्याचाच आधार नंबर आहे, त्यामुळे मी येस केलेलं आहे। तर तुमच्या केसमध्ये येस असेल किंवा नो असेल तर मी इथे येस करतो। त्यानंतर खाली आल्यानंतर इथे शेतकऱ्याचं वैशिष्ट्य क्रमांक यादीमध्ये जो आहे तोच इथे दिसेल,
तसेच लोन अकाउंट होल्डर नेम, शेतकऱ्याचं नाव इथे दिसेल, बरोबर आहे का नाव, स्पेलिंग बरोबर आहे का चेक करा, बँक कोणती आहे ती चेक करा, कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं होतं ती बँक, त्या बँकेची शाखा, हे तुम्हाला इथं दाखवलं जाईल. तसेच तुम्ही जर पुढे आला तर त्यांची सगळी माहिती दिलेली आहे, जसे की कधी लोन घेतलं होतं, लोन अकाउंट नंबर, त्यानंतर सेविंग अकाउंट नंबर. तर काय करायचं आहे, शेतकऱ्याचं पासबुक घ्यायचं आहे, शेतकऱ्याच्या पासबुकवरती लोन अकाउंट नंबर आणि सेविंग अकाउंट नंबर असेल तर सेविंग अकाउंट नंबर चेक करून घ्यायचा आहे, लोन अकाउंट नंबर चेक करायचा आहे. सगळं बरोबर असेल तरच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. सेविंग अकाउंट नंबर, लोन अकाउंट नंबर एकदम बरोबर आहे तर पुढे जायचं आहे. लोन डिस्ट्रीब्युटिंग डेट, लोन कधी घेतलं होतं ती तारीख येईल, लोन किती घेतलं होतं ती तारीख येईल. तर माझ्या केसमध्ये इथे 72,000 लोन घेतलं होतं. त्यानंतर पुढे लोन रिपेमेंट डेट, तुम्ही परत कधी भरलं त्याची डेट येईल आणि किती भरलं ते येईल. तर इथं व्याजासकट आपण भरलेलं आहे, टायमिंगवरती भरलेलं आहे, त्यामुळे इथे अमाऊंट आलेली आहे. तर अशी ही सगळी माहिती शेतकऱ्याला विचारायची आहे. शेतकरी जर म्हणत असेल ही सगळी माहिती बरोबर आहे तरच तुम्हाला पुढे जायचं आहे. तर इथे तुम्हाला सिलेक्ट ऑप्शनवरती टिक करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, लेफ्ट साईडला ऑप्शन तुम्हाला आलेला आहे एक, त्या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता काय विचारते पहा, इज द लोन अमाऊंट शो इन द लोन अकाउंट ॲक्सेप्टेबल. जी काही लोन अमाऊंट आहे, तुम्ही जे काही लोन काढलं होतं भरलं होतं ती अमाऊंट तुम्हाला इथे दिसते, तीच अमाऊंट तुमच्या पासबुकवरती सुद्धा असेल तर ही सेम आहे का आणि तुम्हाला हे ॲक्सेप्टेबल आहे का. तर ते सगळं तुमचं बरोबर असेल, तुम्हाला ही लोन अमाऊंट ॲक्सेप्टेबल आहे तर तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण जर लोन अमाऊंट वेगळी आहे आणि तुम्ही काढलेलं वेगळं असेल तर तुम्हाला मात्र नो ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. तर जे काही तुम्हाला समोर दिसतंय ते आणि शेतकऱ्याचं जे काही कर्ज घेतलं होतं ते बरोबर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर खाली लोन अकाउंट होल्डर नेम, शेतकऱ्याचं नाव दाखवेल. त्यानंतर लोन अकाउंट, जे काही कोणतं लोन अकाउंट कोणत्या बँकेचं होतं, कोणती शाखा होती, किती लोन घेतलं होतं, सेविंग अकाउंट नंबर असेल, लोन अकाउंट नंबर असेल, इथे तुम्हाला पुन्हा दाखवलं जाईल. हे सगळं बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे. बरोबर असेल तर तुम्हाला खाली ओके बटन दिसेल, या ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, जे काही शेतकऱ्याची माहिती आहे, शेतकऱ्याचं अकाउंट पासबुक असेल, आधार असेल, आधार कार्ड असेल, त्याच्यावरती सगळी माहिती आणि ही माहिती बरोबर असणं गरजेचं आहे. तर ओके करूया. ओके केल्यानंतर आता आपली ही सगळी माहिती आपण ॲक्सेप्ट केलेली आहे, सगळी माहिती आपली बरोबर आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला केवायसी करायची आहे. केवायसी करण्यासाठी खाली मोबाईल नंबर विचारेल. तर आत्ता शेतकऱ्याकडे जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. शेतकऱ्याला विचारायचं आहे की आत्ता तुमच्याकडे जो काही नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे. हा नंबर OTP साठी लागणार नाही, फक्त KYC साठी लागणार आहे. तर मी इथं शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घेतो. मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे आधार eKYC, त्या बटनावरती, हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते काय म्हणतंय पहा की तुम्ही डिक्लेरेशन ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. म्हणजे अटी आणि शर्ती जे काही आपल्याला मान्य आहेत ते आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही आहेत, तर ते ॲक्सेप्ट करायचे आहेत. आता ते दोन ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करावे लागतील. तर इथे पहा राईट साईडला दिलेलं आहे, इथं हे एक हा बॉक्स आहे, इथे एक तुम्हाला छोटा बॉक्स आहे त्यावरती टिक करायची आहे. इथे एक, त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे एक आय अग्री टू अलाव, तर ही एक शेवटचा बॉक्स आहे तो, म्हणजे हे दोन तुम्हाला टिक करायचे आहेत. हे दोन टिक केल्यानंतरच तुम्हाला आधार eKYC या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही आधार eKYC या बटनावरती क्लिक कराल तर आधार नंबर दाखवला जाईल. शेतकऱ्याचा जो आधार नंबर आहे तोच इथं दाखवला आहे का हे एकदा कन्फर्म करायचं आहे. तर शेतकऱ्याचा आधार नंबर इथे बरोबर आहे का आणि आधार कार्डवरती बरोबर आहे का चेक करा. बरोबर असेल तरच पुढे तुम्हाला आता KYC करायची आहे. तर इथे आपल्या केसमध्ये बरोबर आहे. त्यानंतर आता खाली विचारते तुम्हाला KYC साठी दोन ऑप्शन दिलेले आहेत. शेतकऱ्याची KYC करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एक पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे OTP आणि दुसरा ऑप्शन तो म्हणजे बायोमेट्रिक. तर शेतकऱ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही मात्र OTP हा पहिला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. नाहीतर
तुम्ही डायरेक्टली बायोमेट्रिक डिव्हाइस जोडायचं आहे. तर मी इथं बायोमेट्रिक डिव्हाइस जोडलंय, जे की शेतकऱ्याचा थंब घेऊन तुम्ही शेतकऱ्याचा थंब घेऊन बायोमेट्रिक डिव्हाइसने म्हणजे सेकंड ऑप्शनने केवायसी करू शकता. तर इथे OTP जर असेल म्हणजेच शेतकऱ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर डायरेक्टली OTP हा ऑप्शन इथे सिलेक्ट करा. जर नसेल तर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे बायोमेट्रिक आहे, तर तुम्ही बायोमेट्रिक सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर इथे पहा, मी आता बायोमेट्रिकने तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने होईल. OTP असेल तर OTP तुम्ही सिलेक्ट करून डायरेक्टली सेंड OTP वरती क्लिक करून सुद्धा करू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला इथे दोन्ही प्रोसेस दाखवणार आहे. तर मी इथे समजा बायोमेट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट केला. आता ज्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीये त्यांनी डायरेक्टली बायोमेट्रिक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर बायोमेट्रिक सिलेक्ट केल्यानंतर पहा, इथे डायरेक्टली जे काही मी मंत्राची लावलेली आहे डिव्हाइस, त्या डिव्हाइसचं नाव आलंय सिक्युअर मंत्रा. सर्वात पहिल्यांदा तुमचं जर इथे डिव्हाइस आलं तर डायरेक्टली तुम्हाला इथे व्हॅलिड UID वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट UID वरती क्लिक केल्यानंतर इथे KYC होऊन जाणार आहे, म्हणजे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पार पाडलेले असं येणार आहे. तर मी आता डायरेक्टली इथे OTP करून टाकतो. तुम्हाला फ्लॅगची सेटिंग समजली, बायोमेट्रिकनी कसं करायचं ते सुद्धा समजलेलं आहे. आता मी OTP करतो. तर मी इथं OTP ऑप्शन सिलेक्ट करतोय आणि सेंड OTP वरती क्लिक करतो. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर पहा, इथे सांगितलेलं आहे तुम्ही OTP पर्याय निवडल्यामुळे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP गेलेला आहे. तर तो OTP तुम्हाला टाकून व्हेरीफाय करायचा आहे. तर इथे आपण ओके करूयात. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल शेतकऱ्याचा तो पहा, तो जर असेल त्यावरती एक OTP आला असेल तो OTP टाका आणि पुढे तुम्हाला व्हेरीफाय OTPचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. जर नंबर लिंक नसेल तर डायरेक्टली तुम्ही पुन्हा प्रोसेस करा आणि बायोमेट्रिकच्या सहाय्याने करा. तर आता मी इथं OTP आलाय, OTP टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करतो. तर तुम्ही पाहू शकता आपला OTP इथे सेकंदामध्ये व्हेरीफाय होईल आणि आपली इथे KYC कंप्लीट झालेली आहे. तर पहा, आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. नोंदणी पावतीची प्रिंट काढायची आहे आणि शेतकऱ्याला द्यायची आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे येणार आहात. तुम्ही इथे येणार आहात. इथे आल्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता शेतकऱ्याचा तिथेच तुम्हाला एक प्रिंटचा ऑप्शन आहे निळ्या रंगामध्ये. त्या प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्याला त्याची प्रिंट द्यायची आहे. तर ती कशी करायची आहे, तर इथं पहा, खाली यायचं आहे. आता याची KYC पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आता फक्त याचं प्रिंट काढून द्यायचं काम आहे आपलं. इथं प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे काही शेतकऱ्याची तुम्ही KYC केलेली आहे त्याची इथे तुम्हाला प्रिंट भेटून जाईल. प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथे पहा प्रिंट आलेली आहे. प्रिंटवरची माहिती बरोबर आहे का एकदा चेक करा आणि ह्याची प्रिंट शेतकऱ्याला देऊन टाकायची आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी पूर्णपणे तुम्हाला KYC करायची होती. अशा पद्धतीने तुम्हाला तक्रार क्रमांक नाही असं आलं पाहिजे. तक्रार क्रमांक नाही जर आलं तर तुम्हाला काहीही टेन्शन नाही, निवांत राहायचं आहे. ही पावती कुठेही जमा करायची गरज नाही, तुमच्याकडेच ठेवायची आहे. जर तक्रार क्रमांक आहे आलं तर काय करायचं आहे, तक्रार क्रमांक आहे आलं तर तुम्हाला ही पावती घेऊन तहसील ऑफिसमध्ये कृषी अधिकारी असतील त्यांना ती जमा करायची आहे. कधी, तक्रार क्रमांक आहे आल्यावरती. तक्रार क्रमांक नाही आलं तर काही करायचं नाही, तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील. अशा पद्धतीने KYC करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.